आणि सगळ्यांची निवेदन नहीं है, निवेदन नहीं है तो ये कक्ष है, चक्र नहीं है। नाव दिया वो आता पोराने बनवून आणलं, बळीराम तात्याने बनवलं। हा विषय तिकडे त्यांचं जे म्हणणं आहे ते नीटपणे माननीय मंत्री महोदयांनी ऐकून घेतलेलं आहे। त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही एक प्रमुख वृत्त शिष्टमंडळ पाठवा, मध्ये मुख्यमंत्री महोदयांची चर्चा होईल ते म्हणजे त्या पद्धतीनं सगळी सविस्तर चर्चा करून त्यांच्याशी बोलणं करून पुढे आपण व्यवस्थितपणे निर्णय घेऊ असं माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। या सगळ्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करून तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितल्यानंतर आगे जर तुमच्याशी बोलतील। तर आपण पाहतोय कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। तर शिष्टमंडळासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू असल्याची ताजी दृश्य पाहतोय। मुख्यमंत्र्यांशी आपण सविस्तर चर्चा करू असं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे। तर सावत्र भूमिका ओबीसींसोबत सरकारची नको अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे। तर आम्ही आमच्या उपोषणावर ठाम असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। जरांगे आणि सरकार कोण खरं बोलतोय असा प्रश्न हाकेंनी उपस्थित केलेला आहे। तर शिष्टमंडळांसमोर अजूनही ओबीसी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळते। ओबीसी आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांबाबत योग्य ती भूमिका घ्या। तर ओबीसी बांधवांसोबत सोयऱ्यांची वागणूक नको अशी सुद्धा मागणी वाघमारेंनी केलेली आहे। आणि सध्या ही ताजी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मंचावर नेते बसलेले आहेत। तर ते सरकारचं शिष्टमंडळ जे आलेलं आहे ते हाके आणि वाघमारेंशी चर्चा करत असताना कार्यकर्त्यांनी मात्र जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केलेली आहे। ओबीसी आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांबाबत भूमिका घ्या आणि योग्य तो निर्णय घ्या। त्याचबरोबर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। तर कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिष्टमंडळाच्या विनंतीनंतरही हाके उपोषणावर ठाम आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, या ठिकाणी बघतो आपण की मोठ्या प्रमाणात जो आहे गोंधळ सुरू झालेला आहे। या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काय जातीवादी मुख्यमंत्री
पूर्णपणे जातीवाद करतात. यावर बिनकामाची देऊन डिसिजन जातीवादी मुख्यमंत्री हा फक्त मराठीचा ऐकतो, ओबीसीचा बिलकुल ऐकायचं नाही. आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी इथं आलं पाहिजे. शिष्टमंडळ जाणार नाही, कदापि जाणार नाही. आम्ही आंतरवादी सराडी तर 4थ्या दिवशी मुख्यमंत्री साहेब जातात. आज 9वा दिवस आहे. मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे यावं. या जातीवादी एकनाथ शिंदे नेमका कुणाच्या कामाला गेलाय? शिष्टमंडळ त्या ठिकाणी पाठवायची गरज नाहीये. 8 दिवस झाले आमच्या उपोषणकर्ते त्या ठिकाणी बसतात. मुख्यमंत्री कुठे गेलाय? कुणाच्या शेतामध्ये काम करायला गेलाय का डबके भरायला गेलाय? हे शिष्टमंडळ बाजारचा मुख्यमंत्री कुठे आहे? मुख्यमंत्र्यांनी मुंबई शपथ घेतली. मराठा समाजावर किती चक्र निश्चितपणे बघितलं आपण. या ठिकाणी जे आहे लोक संतप्त झालेले आहेत आणि त्यांना सीएम इथं हवेत, कारण सीएमनी इथं यावं आणि आमचं म्हणणं मागून घ्यावं, अशा पद्धतीचा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. आपण बघू शकतो सगळं आव्हान या ठिकाणी होत आहे की आता लक्ष्मण हाके सर स्वतः यांना आव्हान करताय. लक्ष्मण हाके सरांचं आव्हान काय ते बघूया, कारण या ठिकाणी गोंधळ होत चाललेला आहे. लोकांच्या भावना संतप्त तीव्र झालेल्या आहेत.